घाटकोपर होर्डिंग दुर्घटना जिथं 46 तासापासून सध्या रेस्क्यू कार्य सुरूच आहे। जवळपास 50% होर्डिंगच्या ढिगाऱ्याला पेट्रोल पंपावरनं बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। ढिगाऱ्या खालून अडकलेल्या 18 बाईक, 6 ते 7 चारचाकी आणि इतर काही वाहनं सुद्धा बाहेर काढण्यात आलेली आहेत। सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। होर्डिंगच्या या ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 46 तासांपासून सुरू झालेलं हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। या दुर्घटनाग्रस्त भागामध्ये आणखी 30 ते 40 लोक कदाचित अडकून पडले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सत्यम, 46 तासांपासून अधिक काळ लोटलाय, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। आणखी नेमका किती वेळ रेस्क्यू ऑपरेशनसाठी लागू शकतो? नक्कीच अजिंक्य, आपण पहिल्या दृश्यामध्ये हा घाटकोपरचं होर्डिंग दुर्घटना होर्डिंग दुर्घटना स्थळ आहेत। या ठिकाणी अजूनही 46 तास झाले, म्हणजे या ठिकाणी अजूनही रेस्क्यू काम आहे जे सुरू आहेत। एनडीआरएफची टीम असतील किंवा मुंबई महानगरपालिकेची टीम आहेत, इतर जे टीम आहेत या ठिकाणी सुरक्षाचे ते देखील आता सातत्याने आहेत या ठिकाणी करत आहेत। आपण पाहिलं तर गाड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजिंक्य जे दाबलेले गेलं होतं या ठिकाणी ते गाड्या मोठ्या प्रमाणात आहे। 18 बाईक आहेत आणि 7 ते 8 आहेत या ठिकाणी, 4 चाकी कार आहे, ते सर्व या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आहे। खरं तर अजूनही 24 तास लागण्याची शक्यता आहे आणि त्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोखंडी पोल आहेत आणि 3 ते 4 जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी आहेत ते पोल काढून आहेत। जे आतमध्ये अडकलेले आहेत लोक, त्यांना शक्यता 30 ते 40 लोक आतमध्ये अडकण्याची, त्यांना बाहेर काढण्याचे काम आहेत युद्ध पातळीवर सुरू आहेत। सध्या आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली अजिंक्य तर खूप मोठा हा पिलर आहेत, होल्डिंगचे पिलर आहेत आणि हा सर्व पिलर आहेत पेट्रोल पंपवर पडला होता आणि पेट्रोल पंपवर मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी थांबले होते। सर्व या पेट्रोल पंप खाली दाबले गेले होते, मात्र त्यांना बचाव कार्य करण्यासाठी आता एकंदरीत एनडीआरएफची टीम असेल, अग्निशमन दलाचे किंवा इतर पालिकेचे जे आपत्कालीन विभाग आहे त्यांच्या टीमच्या माध्यमातून अजून सर्च ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू आहे। अजिंक्य, ठीक आहे सत्यम, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या रेस्क्यू ऑपरेशन बद्दलचे अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।